नमस्कार, मी अपर्णा देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करते. तर आज आपण आलेलो आहे नागपूरच्या बेसा पिपळ रोडवर. नागपूरच्या वेगाने वाढणाऱ्या भागाला आणि शहराला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता, जो अपूर्ण अवस्थेत नागरिकाच्या संयमाची परीक्षा घेत आहे. रस्त्याचे काम तर सुरू आहे, पण पूर्णत्वाचा पत्ता नाही आणि याचा थेट फटका बसतो आहे सामान्य नागरिकांना. हा रस्ता या मार्गाने ये-जा करणाऱ्यांसाठी आणि विशेषतः पदचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणी निर्माण करत आहे. विशेषतः रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना आणि दुकानांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. चला तर नागरिकांकडून जाणून घेऊया त्यांच्या काय समस्या आहेत. या रस्त्याचे काम इतके उशिरा का पूर्ण होत आहे असे तुम्हाला वाटते? मॅडम, इथे मला तरी वाटतं की कारण की इथे इच्छाशक्ती कमी दिसते काम करण्याची. कारण की जे काम बाकी ठिकाणी हेच काम तुम्ही बघा एका वर्षात पूर्ण झालेले, आता या रोडला कमीत कमी 2 वर्ष झाले, 100 मीटरच्या वर पूर्ण झालेला नाही. मध्ये 6-6 महिने काही काम झालेले नाही आहे. रस्ता खोदून ठेवून दिलेला आहे. लोकांना आवाजावे त्रास होतोय, लोकांची गाड्या खराब होतात आहे. एक ऑलरेडी डेथ झालेली आहे. तर ते प्रॉब्लेम्स आहेत मॅडम. हा इतकं लांब चालणारं काम नाही, ऑलरेडी 3रा वर्ष चालू आहे, अजून काम झालेलं नाही आहे. अडचण मॅडम, एक तर रोड खराब आहे. रोड खराब असल्याने गड्डे जास्त आहेत, ॲक्सिडेंट जास्त होतात. आता 2 महीना पहले जिधर पिरामिड सीट ले मेसराम करके एक मर गया और बहुत प्रॉब्लम है. धूल ज़्यादा उड़ता, कस्टमर कम आती है और गड्ढे तो इतने हैं कि मत पूछो मत. गड्ढे की वजह से बहुत प्रॉब्लम है और बनने का जो काम है इतना स्लो है कि मतलब दिन में 2.5 कोस वाला काम है. और एक तो एक तरफ से नहीं बना रहे, दोनों तरफ से बना रहे. एक साइड से बनाए रहते तो आसान हो जाती, लेकिन वो दोनों इधर से खोद के उधर, उधर से इधर, ऐसा चालू है वो. हां, आम्ही आता मागील 3 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहोत आणि 3ही वर्षापासून पाहतो की रोडचं काम सुरू आहे. मध्यंतरी याला मध्ये मध्ये ब्रेक देतात आणि काय तर जर काही आंदोलन झाली किंवा काही अपघात घडले तेव्हा याकडे थोडंसं जातीने लक्ष दिलं जाते. अदरवाईज मला नाही वाटत की हा इश्यू एवढा कोणीतरी गांभीर्याने घेत आहे. तसं पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रहदारी वाढलेली आहे आणि विकेंडला तर एवढी गर्दी असते की अक्षरशः त्या ठिकाणी प्रत्यक्ष माझ्या पत्नीचाच या ठिकाणी काय तर ॲक्सिडेंट झाला आहे समोर, जोडगेच्या समोर ती, आणि तिच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. तरीसुद्धा या एवढ्या महत्त्वाच्या विषयाकडे लोकांनी आणि जे जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांनी गांभीर्याने थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत विशेष करून या रस्त्याला अनुसरून त्या लवकरात लवकर जर या ठिकाणी झाल्या तर रहदारीसुद्धा सुरळीत होईल आणि इतरांना त्राससुद्धा होणार नाही. तो क्या है, ट्रैफिक ज़्यादा होने की वजह से जो सीनियर सिटीजन है, बच्चे हैं, इनको थोड़ा सा परेशानी जाती है. और जो व्हीकल्स वगैरह है अभी इतना तादाद इसका बढ़ गया है, यहाँ पर आबादी भी बढ़ गई है, उसकी वजह से थोड़ा मुश्किल जाता था. तो ये काम जल्दी हो जाए तो अच्छा है. बेसा पिपळाचं अपूर्ण राहण्याची कारणे म्हणजे एक शासकीय फंड्स, शासकीय दिरंगाई, त्याच्यामुळे ती कामं अपूर्ण होत आहेत. विकासाची कामं चालू असताना लोकांना अडचणी येतातच, याबद्दल मी दुमत नाही आहे. पण लोकांनी आपला ट्रॅफिक सेन्स जागृत ठेवून जर कामं वाहने चालवलीत तर हा त्रास होणार नाही. आणि हा त्रास मानसिक त्रास आहे, तसा पाहिला मानलेला त्रास आहे. प्रत्यक्षात तो मानसिक त्रास असल्यामुळे लोकांचे आरडाओरड होत आहे. प्रगतीच्या कामामध्ये हा त्रास प्रत्येकाला होणारच, याची गॅरंटी मी घेतोय. पण लोकांनी सुद्धा थोडी सहिष्णुता दाखवायला पाहिजे, स्वतःला सांभाळायला पाहिजे. ते तर गव्हर्नमेंटच सांगू शकेल, प्रशासन सांगू शकेल. पण पहिल्यांदा आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आधी रस्ता एकदमच खराब होता आणि दर 4-5 म्हणजे 2-3 वर्षानंतर त्याच्यात थोडा थोडा प्रोग्रेस होत आला आणि आता एकदमच मोठा झाला आहे. हा रस्ता चांगला झाल्यावरती सगळ्यांनाच फायदा होणार आहे. कामाचं खूप दिरंगाई चालू आहे, हळूहळू काम सुरू आहे आणि एका साईडने 2-3 ॲक्सिडेंट झाले इथं. त्यामुळे लवकरात लवकर काम झालं पाहिजे रोडचं, आमची ही इच्छा आहे. या अपूर्ण कामामुळे बिझनेसवर काही परिणाम झालाय का? झालंच नाही मॅडम. आता इथे आमच्या समोर ही नाली खोदून ठेवली होती, 4 महिने नाली खोदून चालले गेले, काही केलं नाही. त्यामुळे पैसे कस्टमरला येण्या जाण्यात त्रास झाला, माझी कस्टमर खराब झाली. आणि मेन सीझनच्या वेळी त्यांनी काम केलं, आता काय करणार त्याच्यासाठी. बिझनेसवर तर होतो मॅडम, कारण कस्टमर येत नाही. रोड खराब असल्यामुळे निघत नाही, डस्ट उडत राहते आणि डस्टमुळे पूर्ण दुकानाचं सामान खराब होते. परत ते जरा झाडू मारू काही प्रॉब्लेम काही दूर होत नाही. ते एवढा डस्ट येतो का नाका तोंडात पूर्ण ते चाललं जाते. त्याच्यामुळे दवाखाना, बिमाऱ्या वाढतात, सगळं प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आमचे कस्टमर खराब होते आहे. रोडवर वारंवार डस्टमुळे खूप आमचा माल खराब होतो आहे आणि वारंवार हर 1-2 दिवसाआड
ॲक्सिडेंट, ट्रॅफिक जॅम खूप प्रॉब्लेम होत आहे आणि कस्टमरला येण्यामध्ये पण अडचण होते. टँकर पाठवा पाण्याचा झरा टाकायला, जेणेकरून धूळ उडणार नाही. सतत कधीच त्यांनी असं म्हणजे ते म्हणतात की आमच्याकडे त्यांचा नंबर नाही, असेच उत्तर त्यांच्याकडनं मिळतात फक्त आम्हाला की आमच्याकडे त्यांचा नंबरच नाही आहे. एकदा टँकर गेला की दिवसभर टँकर दिसत नाही रात्रभर मग, आणि इतकी डस्ट असते की ज्याची काही लिमिट नाही. आणि रोडचं काम सुरू असल्यामुळे ट्रॅफिक तर एवढं असतंय की खूपच जास्त. आणि या रोडच्या कामामुळे आम्हाला खूप जास्त अडचण होते आहे, कारण की जे आम्ही बाहेर डमी वगैरे लावतो त्याच्यावर वारंवार डस्ट 4-5 वेळा झटकावं लागतं आणि त्याच्यामुळे तो एकदम जुना वाटतो माल आणि वॉश पण नाही करू शकत. वॉश केला दिसेल, त्याच्यामुळे आमचे कस्टमर खूप खराब होते आहे. आधी खूप चांगला फ्लो होता, आता या रस्त्यामुळे 4-5 महिने गेले, 4-5 महिन्यापासून पूर्ण कस्टमरचा फ्लो गेलाय आणि मेन पार्किंग लावायला अडचण, हे सगळे इश्यूज आहे. प्रशासनाकडून हे काम कधी पूर्ण होईल याची काही ठोस माहिती मिळाली आहे? काहीच नाही, काही माहिती नाही. त्यांना विचारा, ते सांगतात चालू आहे, होऊन जाईल, पण बघता 3 वर्ष होऊन गेले, अजून काही झालं नाही. नाही, ती माहिती नाही आहे, ते कोणीच सांगत नाही आणि ते माहिती नाही आहे. नाही, अजून तर आम्हाला माहिती नाही आहे. नाही, फक्त ते आश्वासनं मिळतात. आश्वासनं, बस लवकर होऊन जाईल, पण लवकर कधी होत नाही. प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका वगैरे होत्या तेव्हा आश्वासने मोठ्या प्रमाणात देण्यात आली, पण आपण कार्यवाहतूक एकदम संथ कासवगतीने सुरू आहे. अब वो प्रशासन क्या तय करता है इसका आप बता नहीं सकते. बस जितना जल्दी हो जाए उतना अच्छा है. सबको परेशानी हो रही है ना, वो परेशानी हल हो जाएंगी. नाही, अजून असा कुठलाही बोर्ड जो म्हणजे आलेख राहतो, बोर्ड राहतो, तो बोर्ड असा कुठलाही लावलेला नाहीये. टेंडर अमाऊंट, टेंडर टायमिंग, कम्प्लिशन पिरियड वगैरे असा कुठलाही बोर्ड, त्यामुळे आम्ही अनभिज्ञ आहोत त्याच्यावर. त्याच्यामुळे अपघाताची भीती पण आहे काय? रस्ता चांगला झाल्यावरती आपल्या इथल्या लोकांचं ड्रायव्हिंग खराब आहे आणि त्याच्यामुळे लोक कसेही चालवतात. रस्ता चांगला असल्यामुळे त्याच्यामुळे अपघात होतातच आणि होणारच. म्हणजे अपघाताची भीती प्रचंड प्रमाणात आहे. जास्त प्रमाणात आहे. असे लोक पुष्कळदा पडलेले आहेत. सिनियर सिटीजनला कसा रस्ता क्रॉस करताना या काठावरून त्या काठावर जाताना त्रास होतो. कुठलं वाहन अंगावर येऊन पडेल याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे आम्हाला थोडीशी सिनियर सिटीजनला तरी भीती वाटायला लागली आहे रस्त्यावरून फिरताना. सिंगल रोड आहे, जसं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे ते लोक इतक्या स्पीडमध्ये जातात, कारवाले कट मारतात. तर आमच्यासारख्यांना थोडा रिस्कच आहे, केव्हा येऊन ठोकून देतील काही भरोसा नाही. ते कंट्रोल थोडं करणं जरुरी आहे. प्रशासनाकडे काय विनंती आहे? विनंती एकच आहे की कमीत कमी लवकर करा. गरज तर आहे डेव्हलपमेंटची, पण बस हेच आहे की इतक्या उशिरा नका करू, लवकर संपवा. आमच्या कामधंद्यालाही फरक पडतोय, धुळीमुळे त्रास होतोय, ते तर आहेच. एकच रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर संपवा. काही नाही, हे जे डेव्हलपमेंटचे जे कामं आहेत ते लवकरात लवकर करत जा, उगीच रेंगाळत ठेवत नका जाऊ. ते त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो आणि लवकरात लवकर करत जा बस. आम्ही तर त्यांना हात जोडून विनंतीच करू, आम्हाला जो त्रास होता तो फक्त आम्हीच सहन करू शकतोय, कारण की प्रशासन तिथे बसलं नाही, आम्ही बसलोय. आम्हाला काय त्रास होतोय हा फक्त आम्ही फेस करत आहे की नाही. प्रशासन फक्त एक दिवस येईल, रोड झाला की नाही झाला, नारळ फोडेल आणि विषय संपून टाकेल, बरोबर की नाही. पण आम्हाला पूर्ण फेस करायचं आहे सर्व गोष्टी. मॅडम का पुष्कळ आवेदन देऊन झाले. तिथले जे नगराध्यक्ष होते, आपला काय नाव होते, नंदनवार, त्यांच्याकडे घेऊन गेलो, पण त्यांनी पण ते आश्वासन देतात. लीडर लोकांचं काम आहे ते, लवकर काय होत नाही. एवढा स्लो आहे का भयंकर स्लो आहे, ते फास्ट करायला पाहिजे लवकर. एवढंच आहे की बा लवकर कंप्लीट करा, म्हणजे फ्री होऊन जातील लोक, बरोबर आहे. आणि 2 साईड रोड झाला म्हणजे मग टेन्शन नाही राहत. एक साईड ट्रॅफिक राहील तेव्हा काही प्रॉब्लेम नाही राहणार. प्रशासनाला विनंती करणार की टाइम लिमिटच्या आतमध्ये काम कंप्लीट करावं. कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी ही प्रमाणात ठेवायला पाहिजे आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून आमच्या सिनियर सिटीजन जी राहणारी व्यवस्था आहे त्यांच्या कामी येईल तो रस्ता, ही आम्हाला सरकारला विनंती आहे. बेसा पिपळा रोड हा केवळ रोडच नाही, तर हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रशासनाने नेहमी लवकरच काम पूर्ण होईल असे बरेच वेळा आश्वासन दिले आहे, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम हे कासोगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. अशाच नवनवीन घडामोडी व अपडेट्स बघण्यासाठी बघत रहा देशोन्नती. मी अपर्णा, कॅमेरा पर्सन अनिकेत सोबत, देशोन्नती, नागपूर.